रानजाईसाठीचं सारं शूटिंग घराबाहेरचं. त्यामुळं पुष्कळदा प्रखर उन्हाला तोंड देत, ऐन थंडीत कुडकुडत, अगर अंगावर पाऊस झेलीत ठरल्या ठिकाणी जावं यावं लागायचं. त्यातून गाडी बिघडली म्हणजे तर धांदल गडबड बघण्याजोगी असायची. मुंबईहून टी व्हीचे लोक येताना घेऊन येतील ती गाडी अधूनमधून बिघडलीच पाहिजे, कारण ठरल्या कंत्राटदाराकडूनच ती येते ना. सरकारी काम आहे, होईल तसं होईल. पण आम्हाला त्रास होतो त्याची काय वाट? आमच्या त्रासाला जुमानतो कोण शिवाय? चित्रीकरणात विविधता यावी निसर्गातली म्हणून एकदा मी दाहेरीला गेलो. तिथं पंडित महादेव शास्त्री आणि सुधाताई जोशी, जिव्हाळ्यातली माणसं. आम्ही अचानक गेलो तरी त्यांनी मोठ्या अगत्यानं या म्हटलं. गरमागरम चहा दिला, पोहे करून वाढले, मस्त मजा आली. पण त्या दिवशी पावसाच्या सरीवर सर मधून यायच्या. म्हणताना जरा जरी उघडीप झाली तरी शांताबाईन मी तिथल्या तुळशी कट्ट्यावर येऊन बसायच्या. तर तिथं बारीक सारीक लांबट लाल किड्यानं ऊत आलेला. बापरे, हे किडे चावतील बिवतील या धास्तीनं शांताबाई कुरकुरायच्या. मलाही कसंसच व्हायचं, पण साईट चांगली होती ना. मग काय, तसंच रेटून न्यावं लागलं. तशाच बोलत बसलो. चर्चेला ओघ आला, परंतु अचानकच पाऊस यायचा आणि मग झालं गेलं नीट जमलं नाही या सबबीखाली पुन्हा पहिल्यापासून सुरू व्हायचं. अखेर असा रिटेक 2-4दा झाल्यावर तो दिवस फुकट गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिकडे गेलो तर तीच तऱ्हा. त्यामुळं तो एपिसोड त्यांनी करून घेतला खरा, पण कॅमेरामन सावंतना तो ठीक झाला नाही असं वाटल्यामुळं ते गप्प राहिले. मीना गोखलेंचा आणि त्यांचा जरा मग खटका उडाला. त्या दिग्दर्शक ना, त्यांनी एक म्हणावं आणि सावंतनी नुसतंच हं करावं. मला या परिस्थितीचा राग आला. असं कसं? आमचा किती वेळ फुकट जातो. आधीच नाही का या लोकांनी सावध व्हायचं? अखेर शेवटी सगळंच बिनसलं आणि 2 दिवस फुकट गेले. सावंतनी सगळं पुन्हा करायला हवं असं म्हटलं. म्हणताना उत्तर न देतानाच मी शांताबाईंशी बोलले घरी परतताना. अशानं कसं व्हावं? त्याही बिचाऱ्या गप्पा राहिल्या. काय बोलणार? केव्हा एकदाची हे काम हातावेगळं होतंय अशी आम्हा दोघींना पण वाटू लागलेलं. पण बोलायचं कसं? होता होता मीनाजवळ मी ही तक्रार केली. असं करू नका म्हटलं. मला वाटलं त्या गोडीनं बोलतील, पण सावंतांवरचा राग त्यांनी माझ्यावर फेकला. अशानं झालं एवढंच पोरे करूया, दुसरं काय करणार? हे ऐकून माझं काळीच चरकलं. हे बोलणं मनाला झोंबलं माझ्या आणि मी पण बोलून गेले. नाही, आम्ही थोडेच मागं लागलो होतो या कार्यक्रमासाठी. आणि मग सगळं वातावरण गंभीर होत आपल्या मनानं विराम पावलं. माझ्या मनातून मी हा विषय काढून टाकला. दरम्यानच्या काळात मीनाचा मुंबईहून फोन आला. आपण तो एपिसोड पुन्हा करूया. मग मी उत्तरच दिलं नाही. होता होता कॅमेरामन सावंत येऊन गेले. काय चुकलंय, किती बिघडलंय त्यातल्या गोष्टी त्यांनी केल्या. प्रकाश कमी पडल्याची खंत व्यक्त केली. तशी मी त्यांना उलटा प्रश्न केला. अहो, पण आमची काय चूक होती? त्यासरशी ते बोलले, नाही तुमचं बरोबर होतं, पण कॅमेरा नीट काम देईना, त्याला मी तरी काय करणार? आणि त्यांनी त्या संदर्भात यंत्रदोषाची वाच्यता केल्यावर मी पण माझा आवाज त्या क्षणी बंद केला. बोलून काय उपयोग होता? आम्हाला थोडीच त्या यंत्रातली कल्पना होती. मागे एकदा पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांच्या घरी मारे 2-3 तास असेच गेले वाया. चिक्कार ऊन होतं, तरीही तिथल्या झोपाळ्यावर आम्ही दोघींनी दिलखुलास गप्पा केल्या. मजा आली. तिथली मंडळीही सुखावली. पुढं झोपाळ्यावरचा आमचा हा फोटोही वर्तमानपत्रात येऊन गेला. पण प्रत्यक्षात मात्र हे चित्रीकरण कार्यक्रम प्रक्षेपित होताना दाखवलंच नाही. बापरे, आता काय करायचं? मोठ्या मिनतवारीनं ती जागा, घर मालक, तिथले नोकर हे सगळं जमवून आणलेलं, तर त्यांना काय उत्तर देणार? अहो, तिथं कॅमेऱ्यात सगळं हिरवं हिरवं आलं, त्याला काय करणार? मीनानं उत्तर दिलं. फाडकिनी तोंडात मारावं तशी माझी दातखिळी बसली. पोटात भीतीनं हा खळगा पडला. त्या लोकांना काय सांगायचं? कुणी जायचं त्यांची माफी मागायला? तुम्ही फोन करा. मीनाचा निरोप आला. मी मुक्याचं व्रत घेतलं. मला कुठे तोंड होतं उत्तर द्यायला? माझ्यासाठी म्हणून सगळी सोय उभी केलेल्यांचा हा अपमान नव्हता का?
ना आणि असं झाल्यावर पुन्हा कुणी घरात तरी घेईल का पुढच्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी? याला भेट त्याला भेट करीत पायाला भिंगरी लावल्यागत फिरून फिरून झीट यायची वेळ आली तरी सगळं मनासारखं जुळेलच याची खात्री नसायची. पैसापरी पैसा खर्च व्हायचा, वेळेचं भान नसायचं आणि आपणच एखादा सिनेमा तयार करतोय असल्या जबाबदारीनं जिकडं तिकडं वावरायचा कधी कधी कंटाळा यायचा. कशासाठी एवढी जोखीम, कुणासाठी हा खटाटोप, असल्या शंका कुशंकांनी मन उबल्यागत व्हायचं. तरी पण कोडघेपणानं मी तिथं जात राहायचीच. आम्हाला सणासुदीतले प्रसंग चित्रित करायचे होते रानजाईसाठी, आणि तेही सणवार तोंडावर आलेला नसताना. तशी मंगळागौर कुठं पूजायची, कुणी पूजायची आणि कुठं खेळायची असल्या पेचात मी पडलेली. तर हिंगण्याला जाऊन बघूया म्हटलं. तिथल्या शिक्षण संस्थेत मी आजीव सभासद. कुणाकुणाच्या ओळखी पाळखी तर गेले अशीच एकाएकी सरळ. भेटले कुणाकुणाला, बाई करूया म्हणाल्या. जीवात जीव आला. मी पण ठीक आहे म्हटलं. तारीख ठरली पक्की चित्रीकरणाची म्हणजे कळवते असं म्हटलं आणि घरी आले निघून. पण खरं सांगायचं तर नुसत्या लग्न झालेल्या आणि मंगळागौर पूजायच्या वसा घेतलेल्या वसोळ्यात तिथं कशा सापडणार. पडलं कोडं म्हणून केला तसा फोन तर बाई म्हणाल्या, अहो त्यात काय अवघड, आमच्याकडं गॅदरिंगसाठी मागं तयार केलेल्या हिरव्या साड्या आहेत, खोटे दागिने आहेत, आमच्या मुली पुसतील मंगळागौर, जमेल त्यांना हे नाटक, तुम्ही बिंदास यायचं. अगाई ग, ह्या का मी नाटक करायचं? मग त्यात कसली गंमत, ही कसली मंगळागौर? माझी मीच हापकून गेले. पण ती मंडळी तयार असताना मी कशी आढेवेढे घेत बसू. उगीच जीवाची तगमग तगमग झाली. बसले उसासत. पण आमची पुष्पा जोशी म्हणाली, चालेल, फार विचार नको करू, नाहीतर अशा खऱ्या खऱ्या वसोळ्या आत्ता कुठं सापडायला. मग मी धीरानं घेतलं. सुधाताई मांडक्यानं फोन केला. त्या म्हणाल्या, आता मी गडबडीत आहे, नंतर बघूया. आता आली का पंचायत? हिंगण्याची ठरली गोष्ट मी पण मनाशी पक्की केली. मीना गोखले आपलं टी व्हीकडील युनिट घेऊन आल्यावर आम्ही हिंगण्याला गेलो. माझा जीव उगाचच धाकधुगत होता. पण तिथं जाऊन पाहते तर 10-15 मुली तयार झालेल्या. मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात, अंगावर नऊवारी हिरवी जरतारी, पायघोळ साडी, ठळक दागिने, भाळावर ठसठशीत कुंकू, मंगळागौरीचा थाटमाट, रंगीबेरंगी फुलांचा भार, पूजेचं सामान ताट भरून, पंचारती पाजळलेली, समोर भटजी, केळीचे खांब, रांगोळी, सगळीच जय्यत तयारी बघून तहानभूक हरपून गेली. भराभर खुशीनं चित्रीकरण झालं. मनाला उल्हास वाटला. हे सारं गावरान वातावरण. त्यामुळं काही दिवसांनी मग नटून थटून आलेल्या शहरातील मुलींची मंगळागौर सुधाताई मांडक्यांकडे दिव्याच्या रोषणाईत चित्रित झाली. खूप खेळ खेळले गेले. हौसे मौजेतल्या वातावरणात जागरणापूर्वीचा फराळ झाला. चवीचं काय काय सुधाताईंनी पोटभर खाऊ घातलं. सुधाताईंच्या घरचं वातावरण यावेळी इतकं भरगच्च सजून गेलेलं की खरी मंगळागौर साजरी झाली. अगदी श्रावण भाद्रपद हा धावून तिथं उगवला म्हणावा अशी गंमत. आपण काही कृत्रिम करतोय असं कोणाला वाटलंच नाही. मी सुद्धा काळ वेळ विसरून गेले. सगळं 11 वाजेपोवे तो रात्री चाललं होतं तरी. खरं ना. सायंकाळी 5च्या सुमाराला आम्ही तिथे गेलो होतो. परतलो तेव्हा घरी रात्रीच्या 12चे टोल भिंतीवरच्या घड्याळात पडले होते. आलंयच मनात तर एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच, असला माझा स्वभाव धर्म. त्यामुळं शांताबाईशी बोलणं करताना निर्माण होणारा देखावा हा चित्रित झालाच पाहिजे. यासाठी आम्हाला नदीच्या पूजेचं दृश्य चित्रित करायचं होतं. तर टी व्हीच्या लोकांसकट मी कराड गाव गाठलं. तिथं नामदार यशवंतरावांची समाधी, कृष्णा कोयनेच्या संगमाचा हा परिसर. तर तिथं नात्यातल्या भाऊभावजयांना गोळा केलं. सैन संगीत पूजा करायला लावली. त्यासाठी त्यांना नवीन नऊवारी साडीचा थाटमाट उभा करावा लागला. दिवे तेलवाती सकट परातभर आणावे लागले. नदीची ओटी भरायला खण, चोळी, साडी, नारळ हे आणावं लागलं. हळद कुंकू, पानफूल, उदकाडी सगळं यथासांग भटजी बोलावून त्या मंडळींनी केलं. तेव्हा तर काळीच दाटून आलं. आपल्यासाठी केवढा त्रास दिला आपण या लोकांना. किती पत्र पाठवली, किती फोन केले, पण कुणी कंटाळलं नाही, चिडलं नाही, रागावलं पण नाही. पूर्णावरणाच्या महानैवेद्यासह द्रोणपत्रावळी तिथं आलेल्या ना. मग झाली पूजा झोकात. पानं, फुलं, साडी, चोळी नदीतून वाहत गेली.
पण वारा एवढा सुटलेला की दिवे लावले रे लावले की विझू लागले. म्हणताना पाजळल्या दिव्यांची माळ नदीत तरंगत जाऊ द्यायचा प्रसंग चित्रित होऊ शकला नाही. पुढं मागं बघूया म्हटलं खरं, परंतु ते कधीच जमून गेलं नाही. मनाला खूप खटकलं, पण काय करू, परावलंबी जिणं नव्हे. आणखीन एक गंमत झाली. नवरात्रीचा झोकनोक दाखवावा आणि देवीच्या गाभाऱ्यातला गोंधळ घालीत चित्रित करावा म्हणून सगळे गेलो औंधाला, सातारा जिल्ह्यात, कलेढोन मायनी करून. तिथला गजानाच चित्रित करून सवरून वडूचे गोंधळी घेऊन जाऊन तिथं राणीसाहेबांचं सगळीकडे वर्चस्व. परवानगीचा प्रश्न निघाला. त्यांना भेटलो तर संस्थानिक हाक्या. मी पण दाबून माझी ओळख दिली. सरकारी काम आहे म्हटलं. होय नाही करीत त्यांनी अखेरीस दिली परवानगी. झालं चित्रीकरण. देवीचं वरच्या डोंगरावरचं आणि खालच्या देवळाच्या गाभाऱ्यातलं. पुढं मग एक दिवस मीना गोखलेंनी हे शूटिंग फार सुंदर झाल्याची बातमी दिली. पण एवढ्या मिनतवारीनं जुळवून आणलेला हा डाव फिसकटला का कोण जाणे. यातलं काहीच दूरदर्शनवरील रानजाईत आलं नाही. श्रीहरी श्रीहरी. आता काय उत्तर द्यायचं कोणी काही विचारलं तर? काळीज धसकून गेलं. काहीतरी बोलायचं म्हणून प्रकाश कमी पडल्याची थाप दिली. काय करू मग? सगळी यातायात आणि धावाधाव गेली चुलीत. घेतलं स्वतःलाच मनसोक्त बोलून आणि आपलाच कान धरला. शपथ. आणखीन एकदा असंच झालं. नवरात्रीतल्या गरब्याचं शूटिंग केलं गुजराती महिला मंडळाला सांगून, लीला मर्चंटनं पुढं करून. देवळात जाऊन रविवारातल्या बराच वेळेत गेला त्यात. पण जेव्हा का टी व्हीवर सगळे एपिसोड झाले तरी यातला थांगपत्ता कुठंच लागेना, तेव्हा मात्र इतकी बोलणी खाल्ली की सासू सुनेला त्यापुढं काय बोलेल रागाच्या भरात. रानजाईत असं खूपच राहून गेलं दाखवायचं. त्यामुळं जीव रगड रगड खाऊन घेऊ लागला. घराबाहेर तोंड काढायची सोय नव्हती. म्हणजे चित्रित केलेलं दाखवायचंच जसं राहून गेलं तितकंच चित्रित करायचंही जमलं नाही. सगळी घाई 13 एपिसोड पुरे करून मोकळं व्हायची. अत्यावश्यक ते पण राहिल्यावर आपण या कामाला न्याय दिला का खराखुरा? मी स्वतःलाच दाबले आणि विचारलं. सगळं लेखी पक्क केल्याशिवाय पुन्हा असल्या भानगडीत पडशील काय? नाही, मुळीच नाही. माझं मीच उत्तर दिलं आणि चिंताग्रस्त ध्यान घेऊन सगळ्या घरादाराला काय झालं अशी चौकशी करणं भाग पडलं ना. मी त्याउपर कोणाला काय सांगणार होते? आपलेच दात आणि आपलेच ओठना. मग हे जर मीच लेखी केलं असतं करारपत्र करून तर असं राहून गेलं असतं काय? द्या सोडून. आमचाच बावळटपणा भोवला नाही का? आमची भिस्त सगळ्या आपल्यासारखेच असतील या कल्पनेवर ना. आजकालच्या दुनियेला जे फारसं ठाऊक नाही, पण ज्यांच्या मागं फार मोठी परंपरा उभी आहे, असे काही प्रसंग रानजाईत चित्रित झालेच पाहिजेत असा माझा हट्ट होता. पण टी व्हीच्या लोकांना त्यातलं कितपत आवडेल किंवा पटेल हा प्रश्न होता. म्हणून मीना गोखलेंशी मी त्या संदर्भात चर्चा केली. पण त्यांना त्यातलं फारसं माहीत नसल्यामुळं त्यांनी नुसतंच बघूया म्हटलं आणि हा विषय वरच्यावर हवेत तरंगू दिला. तथापि मी 2-3 दृश्य तर चित्रित करायचीच असं मनाशी पक्क केलं आणि या कलाक्षेत्रातील ज्यांना हौस त्यांना पत्र टाकली. जाऊन भेटले. लहानपणी मी स्वतः त्यात कसा कसा रस घेतला ते पण सांगून टाकलं. आमच्या घरी दिवाळीच्या दिवसात शेणाच्या गवळणी घातल्या जात. त्यासाठी भल्या पहाटे उठून ताजं शेण गोळा करावं लागायचं. थंडीच्या कडाक्यात तुळशी शेजारची जागा सारवून घेत हातांच्या मुठीत मावेल एवढे शेण घोळवून घेत एक गवळण थापून घ्यावी लागे. ह्या गवळणीसाठी शेणाचे एवढेसे बारकाले गोळे करायचे आणि त्यांच्या डोईवर बसवायचं काम हे जोखमीचं असायचं. हा गोळा म्हणजे जणू गवळणीचं डोकं, टोपी, शिरस्त्राण. ते धडावर घट्ट बसायला हवं तर खरं कसब. शिवाय शेणाचेच बारकाले 2-2 हात प्रत्येक गवळणीला. कापूस वातीसाठी सहाणेवर वळावा त्या परीनं हातावर वळून घेत ते चिकटवावे लागत. अशा अनेक गवळणी केल्यानंतर कोण विहिरीवरून पाणी आणतंय, कोण बाजारात काहीतरी विकायला बसलंय, कोणीतरी देवपूजा करतंय, कोणतरी लहानग्याला मांडीवर घेऊन बसलंय, कोणीतरी स्वयंपाक रांधतंय, तर कोणीतरी दळण दळतंय. असले जीवनात येणारे प्रसंग चितारीत असलेला देखावा उभा करावा लागे. कधीकधी डोंगर लहानसाच उभारून त्यावर 5 बाजूनी गवळणी चढतायत आणि वरती महादेवाची पूजा आहे असाही देखावा उभा केला जायचा. म्हणजे जणू काही वेगवेगळ्या जीवनक्रमातल्या पेठांचं एक नवीन नगरच उभारलं जाईल. या सगळ्या गवळणींना हळद कुंकू लावताना
आणि त्यांच्या पोटात झेंडू मखमलीचं फूल खोसताना आमची आजी म्हणायची, ह्याला म्हणायचं आटपाट नगर. कानीत येतं ते, ध्यानात घे, हे नगर मांडावं कल्याण होतं. तेव्हा त्यातलं कळायचं काही नाही, पण आता उमगतं, डोक्यात एकदम प्रकाश पडतो. हा जुना इतिहास आहे, मानवी जीवनाचा हा प्रारंभ आहे. पूर्वी लोक असेच घोळ्या मेळ्यानं राहायचे, ही गावं स्वयंभू होती, लोक सारे व्यवहार एकजुटीनं करायचे. केवढी प्रचंड ही उकल. या गवळणीच्या घोळ्या मेळ्यात ज्यावेळी शेवटच्या टप्प्यात 5 पांडव 6 द्रौपदी मांडली जायची, त्यावेळी दरबार भरायचा. दाराशी शिंगाडे असायचे, भव्य कमान उभारली जायची, त्या कमानीवर रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि शेलकी पानं लोंबकळत असायची. शिंग असायचं ते फुटक्या बांगडीचं. पांडव म्हणजे मोठ्या गवळणी, त्यांच्या माथ्यावर राघू चोचीचा मुकुट, गळ्यात फुलांच्या माळा, अंगावर झेंडू मखमलीचे सदरे, उदकाडीचा घमघमाट, पंचारतीची शोभा, पुढ्यात एरंडाच्या पानावर पूर्णावरणाचा महानैवेद्य, सभोवताली पानाफुलांनी माखलेले सुंदर मंडपाची आरास. तर मला हा देखावा दाखवायला हवा होता. त्यासाठी मी पहिल्यांदा कोथरूड भागातल्या गुंजीकर मावशींच्या घरी पांडवांची सभा बसवली. त्या बेळगावच्या माहेरवाशीण. तर त्या भागातला हा डामडौल उभारला, चित्रीकरण झालं. नंतर एक दिवस मी आमच्या घरी अंगणात आमच्या पद्धतीनं ही सभा मांडली. उसांचा मंडप केला, पानाफुलांनी सजवला, तेही चित्रीकरण मी करायला लावलं. पण सांगायचं म्हणजे हा सोहळा काही केल्या टी व्हीवर येईच ना. खूप झाली फोनाफोनी, पत्र टाकली, पण मीना मनावर घेतील तरची गोष्ट ना. मग मी पुढच्या एपिसोडमध्ये दिलं घुसडून त्या संदर्भात, आणि त्यातूनच निघू दिलं कथाकथन, लोककथांची ओळख पाळख. आटपाट नगर होतं, अशीच केली सुरुवात. मग ओझरता का होईना हा देखावा टी व्हीवर आला. खूप मंडळींना त्यातली किमया आवडली. आटपाट नगर म्हणजे 8 पेठांचं नगर, लहानसं गाव शो. तर ही अशी गंमत, असा व्याप.